श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026 साठी सिंह राशीचे राशी भविष्य. मे 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या भाग्य आणि कर्मघरात असेल. या दोन्ही स्थिती शुभ मानल्या जातात. तसेच महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सूर्य उच्च राशीत असेल आणि दुसऱ्या 15 आठवड्यात 10व्या घरात असेल. यामुळे तुम्हाला चांगले फळ मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या 8व्या घरात असेल, जी चांगली स्थिती मानली जात नाही. तसेच 11 मे नंतर मंगळ तुमच्या भाग्यघरात प्रवेश करेल, जी तुलनेने चांगली स्थिती मानली जाते. तसेच भाग्यघरातील मंगळाचे गोचर देखील चांगले मानले जात नाही. तसेच स्वतःच्या राशीतील स्थितीमुळे मंगळ साधारणपणे मिश्र फळ देऊ शकतो. त्यामुळे 11 मे पूर्वी मंगळ कमजोर दिसतो आणि नंतर तो सरासरी फळ देईल. बुध 15 मे पर्यंत तुमच्या भाग्यघरात राहील, जी चांगली स्थिती मानली जात नाही. तसेच 15 मे ते 29 मे दरम्यान बुध तुमच्या 10व्या घरात असेल. 29 मे नंतर लाभ घरात बुधाची उपस्थिती देखील शुभ मानली जाईल. अशा प्रकारे बुध तुम्हाला महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात मध्यम किंवा सामान्य फळे आणि दुसऱ्या 15 आठवड्यात शुभ फळे देऊ शकतो. गुरु तुमच्या लाभ घरात आणि स्वराशीत असेल, ही एक शुभ स्थिती मानली जाते. त्यामुळे गुरु तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकेल. शुक्र 14 मे पर्यंत 10व्या घरात राहील. जरी 10व्या घरातील शुक्राचे गोचर शुभ मानले जात नसले तरी स्वराशीत असल्यामुळे तो सामान्यतः तुम्हाला लक्षणीयरित्या चांगले परिणाम देऊ शकतो. शिवाय 14 मे नंतर शुक्र तुम्हाला आणखी चांगले परिणाम देऊ शकेल. अशा प्रकारे तुम्ही शुक्राकडून मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता. तसेच शनी आणि राहू केतू अनुकूल असतील अशी अपेक्षा करू नये. मात्र इतर ग्रह तुम्हाला शुभ परिणाम देऊ शकतात. त्यामुळे हा महिना सरासरीपेक्षा चांगला असेल, परंतु तरीही तुम्हाला काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या कर्मभावाचा स्वामी शुक्र या महिन्यात 10व्या घरात आणि 11व्या घरात भ्रमण करेल. ही स्थिती सामान्यतः शुक्रासाठी अनुकूल मानली जाते. तसेच शुक्राचे 10व्या घरात भ्रमण करणे सामान्यतः प्रतिकूल मानले जाते. मात्र शुक्राचे स्वराशीत असणे म्हणजे 10व्या भावाच्या स्वामीचे 10व्या घरात असणे अनुकूल मानले जाते. त्यामुळे 14 मे पूर्वी आणि नंतर ही शुक्र कामाशी संबंधित बाबीमध्ये सकारात्मक परिणाम देत राहील. व्यवसायाच्या बाबतीत 7व्या घराचा स्वामी शनी आणि 7व्या घराचा राहू यांची स्थिती पाहता तुम्हाला अत्यंत सावधगिरीने पुढे जावे लागेल. कोणत्याही नवीन प्रकल्पावर नवीन प्रयोग करणे उचित ठरणार नाही. असे केल्याने तुम्ही नुकसान टाळू शकाल. व्यवसायाशी संबंधित ग्रह बुध सूचित करतो की महिन्याचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा व्यवसायासाठी अधिक चांगला असेल. नोकरदारांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देईल. सातत्यपूर्ण परिश्रमाने गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. शुक्राची अनुकूल स्थिती पदोन्नती आणि इतर संधीसाठी दरवाजे उघडेल. या महिन्यात तुम्हाला व्यवसाय आणि काम या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम मिळतील. जरी काही किरकोळ अडथळे येऊ शकतात तरीही तुम्ही यश मिळवाल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास लाभ घराचा स्वामी असलेले बुध 15 मे पर्यंत सामान्य स्थितीत राहील आणि त्यानंतर तो बलवान स्थितीत असेल. त्याच्या स्थितीनुसार महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात तुम्हाला पैसे कमवण्यात काही अडचणी येऊ शकतात, परंतु महिन्याच्या दुसऱ्या 15 आठवड्यात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. धनसंपत्तीचा कारक असलेला गुरु देखील अनुकूल स्थितीत असेल. त्यामुळे तुमच्या मेहनतीनुसार तिथेही चांगल्या उत्पन्नाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाबतीत परिणाम सारखेच असतील. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास महिन्याचा दुसरा 15 आठवडा पहिल्या 15 आठवड्यापेक्षा चांगला असेल. तसेच बुध संपूर्ण महिनाभर लक्षणीयरित्या चांगले आर्थिक परिणाम देईल. संपत्तीचा ग्रह असलेल्या गुरुचे गोचर ही या महिन्यात पूर्णपणे अनुकूल राहील. या ग्रहाची स्थितीमुळे तुम्हाला कोणत्याही आर्थिक अडचणींना सामना करावा लागणार नाही. तसेच दुसऱ्या घरावरील शनीच्या सततच्या प्रभावामुळे संपत्ती जमा करण्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तरीही चांगले उत्पन्न तुम्हाला आर्थिक संकटापासून वाचवण्यास मदत करेल. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार मे महिना उत्पन्नाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अनुकूल राहील, तर बचतीच्या बाबतीत तो सरासरी असेल. आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या लग्न राशीचा स्वामी असलेला सूर्याची स्थिती या महिन्यात अनुकूल असेल. महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सूर्य उच्च राशीत असेल आणि दुसऱ्या 15 आठवड्यात 10व्या घरात असेल. या दोन्ही स्थिती सूर्याला बलवान करतील आणि तुमच्या आरोग्याच्या आजारापासून संरक्षण करण्यास मदत करतील. तसेच राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या पहिल्या घरावर सतत राहील, ज्यामुळे महिना तुलनेने अनुकूल असेल. तरीही तुम्ही आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा टाळला पाहिजे. 6व्या घराचा स्वामी असलेला शनीची स्थिती शुभ असेल आणि त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. एकंदरीत जर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळला तर तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच जर तुम्हाला आधीच आरोग्याची समस्या असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सतर्क राहिल्याने आरोग्याचा ग्रह असलेला सूर्य तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. प्रेम आणि लग्न. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले, तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात अत्यंत चांगल्या स्थितीत असेल. प्रेम संबंधासाठी जबाबदार असलेला शुक्र ग्रह देखील तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यास उत्सुक असेल. या दोन्ही परिस्थिती प्रेम संबंधासाठी चांगल्या असतील. तसेच पंचम स्थानावर शनीची दृष्टी स्थिर राहील आणि दीर्घकाळ टिकेल. इतर महिन्याच्या तुलनेत पंचम स्थानाचा स्वामी गुरु आणि प्रेमासाठी जबाबदार असलेला शुक्र अधिक बलवान स्थितीत असतील, ज्यामुळे प्रेम संबंधामध्ये खूप चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये अनुकूल परिणाम दिसू शकतात. मे महिना वैवाहिक जीवनासाठी थोडा कमजोर असू शकतो, कारण 7व्या घराचा स्वामी शनी अनुकूल स्थितीत नसेल. त्यामुळे 11 मे पूर्वी होणारी शनी आणि मंगळाची युती लक्षात घेता वैवाहिक जीवनाबाबत विशेष लक्ष देणे आवश्यक असेल.
7व्या घराचा स्वामी असलेला शनीची स्थिती कमजोर राहील आणि त्यातच 7व्या घरावरील राहूचा प्रभाव शुभ मानला जाऊ शकत नाही. तसेच या सर्वांमध्ये गुरुची 9वी दृष्टी अनुकूल परिणाम देईल. परिणामी संयम आणि समजूतदार लोकांना कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, तर इतरांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सावधगी बाळगावी लागेल. कौटुंबिक जीवन. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात चांगल्या स्थितीत असेल आणि दुसऱ्या 15 आठवड्यातही खूप चांगल्या स्थितीत राहील, ज्यामुळे तुम्हाला मदत होईल. तसे दुसऱ्या घरावरील शनीचा प्रभाव बराच काळ कायम राहील, त्यामुळे तुम्हाला लहान समस्या निर्माण होतील, परंतु बुध तुम्हाला मोठ्या समस्या टाळण्यास मदत करेल. मंगळाच्या गोचरामुळे 11 मेपर्यंत काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु त्यानंतर मंगळाचा त्रास कमी होईल. परिणामी मे महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र परिणाम घेऊन येऊ शकतो. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या 15 आठवड्यात मे 2026 या मासिक राशी भविष्यानुसार 4थ्या घराचा स्वामी मंगळाची स्थिती या महिन्यात कौटुंबिक जीवनासाठी फारशी अनुकूल नसेल. 11 मे पूर्वी या काळात मंगळ कमजोर स्थितीत असेल, त्यामुळे 11 मे पूर्वी काही कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 11 मे नंतर या समस्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. यावरून असे म्हणता येते की मे 2026 हा महिना कौटुंबिक जीवनासाठी सरासरीपेक्षा चांगला असेल, तर घरगुती जीवन संमिश्र राहण्याची शक्यता आहे. उपाय आहेत: माकडांना गुळ खाऊ घालावा, मंदिरात हरभरा डाळ दान करावे, मांस आणि मद्यपानापासून दूर राहा आणि आपले चरित्र शुद्ध ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.